चेंडू आहे. पहिली अवांतर धाव आपण बघतोय धावफलकावरती आणि अवांतर धावेने खातं उघडलं जातं ते म्हणजे गावदेवी उंबारी संघाचं. सामना 4 षटकांचा असेल, 1 षटक पॉवर प्ले असेल आणि 4 गोलंदाज वापरणं अनुवर्ग असेल. यावेळेस मात्र एष्ट्या उद्ध्वस्त फलंदाज बाद. पहिला झटका उंबारली संघाला. 1 या धावसंख्येवरती सिंबोल 0 वरती बाद. या सर्वांना आमचे मित्र घनश्याम ठाकूर यांचे आगमन होतोय. तर पहिला चेंडू डॉट गेला होता, त्यानंतर दुसरा चेंडू स्वेट टाकला होता. मात्र नंतरच्या चेंडूवरती फलंदाज सचिन भोईरला मात्र 0 वरती बाद व्हावं लागतोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय गावदेवी उंबारली संघाचा 1 या धावसंख्येवरती. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज प्रेमनाथ भोईर येतोय मैदानामध्ये. तर 9 सेकंड फलंदाज कुमार पाटील, गोलंदाज संदीप फुटाणे. यावेळेस मात्र अजून एक चांगला चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. अप्रतिम गोल दाखवतो मैदानामध्ये गोलंदाज संदीप फुटाणे. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेज संघाकडनं. बघा यातून जिंकणारा संघ कमीत कमी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरू शकतो या स्पर्धेमध्ये आणि यातून जिंकणारा संघ गौरीपाडा संघावर फाईट करेल सेमीफायनल मध्ये. नंतर पहिला सेमीफायनलचा सामना असेल अगस्त विपक्ष खंबालपाडा. गोलंदाज संदीप फुटाणे. यावेळेस मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू. पूर्णपणे दबाव निर्माण झाला मैदानामध्ये या उंबारली संघावरती. कारण नाणेफेकीचा कॉल जिंकला होता जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेज संघाचे संघनायक राज पाटीलने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते उंबारली संघाला. उंबारली संघाची धावसंख्या ती धावफलकावर फक्त आणि फक्त 1 धाव आणि गडी सुद्धा बाद झालाय. सचिन भोईर सारखा फलंदाज 0 वरती बाद झालाय. सचिनने मात्र चांगली कामगिरी दाखवली नाही मी म्हणेल मैदानामध्ये. यावेळेस मात्र मोठा फटका प्रेमनाथ भोईरच्या बॅट मधनं डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी गुड शॉट. षटकावरती धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 7 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना कारण हा सामना 4 षटकांचा आहे त्यामुळे एकच षटक पॉवर प्ले असेल. यावेळेस मात्र मोठा फटका. मात्र मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज संदीप फुटाणे कोणती चूक करत नाहीये. प्रेमनाथ भोईर बॅक टू पॅव्हेलियन. अजून एक झटका उंबारली संघाला मैदानात. धन्यवाद डीजे मास्टर. एक दमदार सुरुवात दाखवली मैदानामध्ये या जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेज संघाने. बघा 1 षटकार आला तरी धावफलकावर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 7 धावा. संदीप फुटाणे अप्रतिम गोलंदाजी दाखवली आहे. एकमेव षटकार आपण बघितला प्रेमनाथच्या बॅट मधनं. त्यानंतर एक स्क्वेअर चेंडू टाकला होता त्यात 7 धावा आपण बघू शकाल धावफलकावरती. सचिन भोईर 0 वरती बाद झाला. मात्र
प्रेमनाथ भोईर सुद्धा बाद होते. नवीन फलंदाज मेघनाथ भोईर येतो मैदानात. मात्र कुमार पाटील कडे अजूनही स्ट्राईक येत नाहीये मी म्हणेल. आणि दुसरं षटक येतो गोलंदाज राज पाटील. राज पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होते. स्वतः संघनायक काटेई संघाचा मानपाडा एंड कडनं आलेल्या आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या T20 ग्रुपच्या माध्यमातून. कारण प्रेक्षक या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत आणि त्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो या आजच्या शेवटच्या नाईट मध्ये. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज राज पाटील. मात्र स्ट्रायकरला फलंदाज मेघनाथ. स्ट्रायकरला फलंदाज आपण बघू शकाल मेघनाथ आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज राज पाटील. मानपाडा एंड कडनं यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अजून एक डॉट चेंडू. पूर्णपणे दबाव निर्माण झालाय उंबारली संघावरती. कारण की पहिल्या षटकात सचिन वोईर सारखा फलंदाज शून्यावरती बाद झाला. त्यांचा आपण विचार केला तर प्रेमनाथने 6 धावा केल्या. गोलंदाज राज पाटील मानपाडा एंड कडनं यावेळेस मात्र खूप टप्प्याचा चेंडू होता. मात्र फायदा घेत नाही. एक सिंगल धावपलकावरती एका धावेने आपलं खातं उघडतोय फलंदाज मेघनाथ आणि संघाची धावसंख्या देते उंबारली संघाची 2 गडी बाद 8 धावा. स्ट्रायकरला प्रथमच येतोय फलंदाज सलामीवीर फलंदाज. तब्बल 8 चेंडू नंतर स्ट्राईक आली फलंदाज कुमार पाटील कडे. कुमार पाटीलला प्रत्येक षटकाराला 5,000 रुपये पारितोषिक आहे कुणाल पाटील यांच्याकडनं. त्यानंतर सलग 3 षटकार मारले तर 25,000 रुपयाचं पारितोषिक. कुणाल पाटील गोलिवली नगरसेवक याच्याकडे पारितोषिक असेल कुमार पाटील साठी. यावेळेस मात्र मिस्टर हॅमिंग स्ट्रोक आहे. मात्र क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचत नाहीये आणि चेंडू सीमा पलीकडा 4 धावांसाठी. कुमार पाटीलच्या बॅट मधनं पहिला संघर्ष चौकार आपण बघतोय मैदानामध्ये. आणि धावपलकार धावा होतात त्या उंबारली संघाच्या 12 धावा. 2 बाद 12शी सुरुवात. दुसरं षटक मार्गस्थ असताना सामना फक्त 4 षटकांचा असेल. गोलंदाज राज. यावेळेस मात्र मोठा फटका चेंडू भिरकावून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय मात्र खराब क्षेत्ररक्षण. अजून एक चौकार कुमार पाटीलच्या बॅट मधला. बॅक टू बॅक 2 चौकार धावपलकार धावा होतात त्या 16. कुमार पाटील असा फलंदाज आहे जो धावा कधी वाढू शकतो मैदानामध्ये. यावेळेस मात्र हलक्या खेळाचा प्रयत्न. मात्र चेंडू शॉट बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये फक्त सिंगल. 1 धाव मिळते ती कुमारला. धावसंख्या 1 ने वाढते. धावपलकार धावा होतात त्या 17 धावा. कुमार वैयक्तिक 9 धावांनी खेळतोय. संघाची धावसंख्या ती 17. दुसरं षटक मार्गस्थ असताना 1 टू गो. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावपलकार धावा त्या 17 धावा. स्ट्रायकरला फलंदाज मेघनाथ भोईर. राज मानपाडा यांकडनं यावेळेस मात्र गती परिवर्तन. मात्र कोणत्या प्रकारची धाव नाही. डॉट चेंडू षटक समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि धावपलकार धावा आहेत त्या उंबारली संघाच्या 2 गडी बाद 17 धावा. 8.50च्या सरासरीने धावा कुठल्या आतापर्यंत धावपलकावरती या गावदेवी उंबारली संघाने. T20 ग्रुप आयोजित ग्रामीण चषक पर्व 3रे या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आणि सुपर 8चा पहिला सामना आपण बघतोय. गावदेवी उंबारली वर्सेस जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई.
काटेज संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते गावदेवी उंबारली संघाला. नक्कीच मैदानामध्ये बॅटची मागणी केली जाते. जाऊ शकतात सचिन, आपण जरा लवकर जायचंय. तिसरं षटक होते गोलंदाज विशाल चौधरी. वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक. सामना 4 षटकांचे लक्षात घ्यायचंय, कारण की हा सुपर 8चा सामना आहे. यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना असेल 5 षटकांचा. कंबलपाडा विपक्ष आगासान आणि यातून जिंकणारा संघ गौरीपाडा संघावर फाईट करेल. गोलंदाज विशाल चौधरी. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र मिस्टामिंग स्ट्रोक आहे. राज झेल खाली लॉंग ऑन रिझन मधना आणि फलंदाज कुमार पाटील बॅक टू पवेलियन. शिरडी वाले बाबा आऊं मैं तेरे शिरडी में, साईं दर्शन दे मुझको वो अपने चरणों में, बाबा दर्शन दे मुझको वो अपने चरणों में, साईं दर्शन दे मुझको वो अपने चरणों में, बाबा दर्शन दे मुझको वो अपने चरणों में. कुमार पाटील मात्र मैदानाच्या बाहेर येतोय, जो वैयक्तिक 9 धावांवरती बाद होतोय. नवीन फलंदाज देवेंद्र पाटील येतोय मैदानामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावफलकार धावा आहेत त्या 17 धावा आपण बघू शकाल. आणि 5व्या क्रमांकावरती फलंदाज देवेंद्र येतोय. 3 बाद 17 अशी धावसंख्या आणि 17 वरती खतरा होतोय तो म्हणजे फलंदाज कुमार पाटीलला. तिसरं षटक मार्गस्थ असताना मात्र धावसंख्या थोडीशी कमी आहे धावफलकावरती. मात्र गावदेवी उंबारली संघ असा आहे, जर 35 ते 40 धावा जरी केल्या उंबारली संघाने तर एक चांगली फाईट देईल मैदानामध्ये. अगदी सोमनाथ भोईर सारखा एक वेगवान गोलंदाज या संघामध्ये आहे. त्यानंतर श्याम भोईरला आपण बघू शकाल. त्यानंतर योगेश भोईर ज्याने सामना जिंकून दिला होता. यावेळेस मात्र आखून टप्प्याचा चेंडू होता. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली आले होते. क्षेत्ररक्षक होते तकदीर. तकदीर चौधरी. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावफलकार धावा होतात त्या 19 धावा. 3 गडी बाद 19 धावा. 2 धावा मिळतात त्या मेघनाथ भोईर स्ट्राईक एंडला. प्रेमनाथ भोईर मात्र बाद होत आहेत. गोलंदाज विशाल चौधरी. यावेळेस मात्र मोठा फटका आणि झेलची किंमत मोजावी लागते काटेई संघाला. आणि चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. मनपण साडी चोली चमचेक विराईला, तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. गावसार जमलंय गो तुझे जत्रेला, लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला. मनपण साडी चोली चमचेक विराईला, तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. 6 ने धावसंख्या वाढते. धावफलकार धावा होतात त्या चला सचिन भोईरचा चेंडू चेक करायचा आहे. चेंडू कधी हरवला फुटला चेंडू नवीन दिला जाईल. हा नियम सर्व संघांसाठी आहे. तर मॅच चेंडू आला तर मैदान दिला जाईल. तर धावफलकार धावा आहेत त्या 25 धावा. बघा चेंडू आलेले आहेत. नक्कीच तिथे आपण बघतोय उंबारली संघाचे समर्थक आहेत. त्यामुळे चेंडू ही मैदानात येतोय. धावफलकार धावा आहेत त्या 25 धावा आतापर्यंत. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज विशाल चौधरीचा वापर केला जातो या तिसऱ्या षटकामध्ये. 25 धावा आपण बघू शकाल. धावफलकावरती स्ट्राईक फलंदाज मेघनाथ भोईरचा झेल सुटला होता. मात्र झेल थोडासा मी म्हणेल कठीण होता तकदीरला. मात्र प्रयत्न चांगला केला होता. त्या झेल नंतर हा षटकार येतोय. गोलंदाज विशाल चौधरी.
यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. पंच प्रमोद म्हात्रे, मॅन फ्रॉम देसाई आम्हाला वाईटची खून करतायत. अवांतरिक धाव मिळते ती उंबारली संघाला. उंबारली संघाची धावसंख्या होती 26 धावा धावपलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना 26 धावा आपण बघू शकाल धावपलकावरती. जर आपण विचार केला काटे संघाच्या गोलंदाजा पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं संदीपने. यावेळेस मात्र अकुट टप्प्याचा चेंडू होता. मात्र चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण भावेश पाटील आणि तेवढी चांगली फेकी आपण बघतो भावेश कडनं. एक सिंगल मेघनाथला. धावसंख्या 1 ने वरती धावपलक धावत आहेत त्या 27 धावा. 27 धावा आपण बघू शकाल धावपलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना काटे संघाकडनं. तर सेकंड फलंदाज प्रथमच येतो फलंदाज देवेंद्र पाटील. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते ती म्हणजे उंबारली संघाला. उंबारली संघाची धावसंख्या 1 ने वरती धावपलकावर धावत आहेत त्या 28 धावा. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, मात्र षटक समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि धावपलकावर धावत त्या 28 धावा. हर्षलाचे हळदीला गो हर्षलाचे हळदीला. मांडवान नाचतान पोरान पोरी, मांडवान नाचतान, मांडवान नाचतान पोरान पोरी, मांडवान नाचतान. जेवण मटणाचा मंगलेदाराशी, जेवण मटणाचा मंगलेदाराशी. अप्रतिम संगीत ऐकून आमच्या डीजे मास्टरने सुद्धा. परमेश माईने गायलेलं गीत, परमेश माई मॅन फ्रॉम हेडूटने. अप्रतिम आवाज. मात्र 3 षटकाची धावा कुठल्या त्या उंबारली संघाने 28 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अनंत पाटीलचा वापर केला होतोय या काटेज संघाकडनं. चला खंबाळपाडा संघाचे संघनायक, अगस्त संघाचे संघनायक आमच्या सोबत आहेत. यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना असेल अगस्त विपक्ष खंबाळपाडा. खंबाळपाडा संघाचे संघनायक विकी शेलार यायचे. यावेळेस मात्र विष्णूच्या खूपच बाहेर झाला चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 29 धावा धावपलकावरती. शेवटचा आणि निर्णायक षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अनंत पाटीलचा वापर केला जातो या षटकामध्ये. एक फिरकी गोलंदाज. पंच काहीतरी डिस्कस करतायत मैदानामध्ये प्रमोद म्हात्रे आणि चेतन म्हात्रे. दोन पंच बघतोय आपण या सामन्यासाठी. चेतन म्हात्रे सागाव आणि प्रमोद म्हात्रे देसाई. आणि शेवटचं षटक होतं गोलंदाज अनंत पाटीलने मात्र पहिला चेंडू सुवे टाकला होता. धावपलकावर धावा आहेत त्या 29. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावपलकावर धावा आहेत त्या 29. मात्र चेंडूचा फायदा घेत नाहीये मी म्हणेल. मात्र पंच वाईट चिकून करतायत. अजून एक खराब चेंडू. 1 ने धावसंख्या वाढते. धावपलकावर धावत आहेत 30. जर आपण 3 षटकांचा विचार केला तर आता 10 ची सरासरी राखली आहे. यावेळेस मात्र हलक्याने घेऊन काढतोय चेंडू. ठरवतोय लॉंगॉपच्या मधना. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक होते अजय. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावा मिळतात. देवेंद्रला अनंतचा आपण विचार केला. अनंत पाटील आतापर्यंत 1 चेंडू टाकलाय आणि धावा खर्च केल्या त्या 4. म्हणजे 32 धावा आपण बघू शकाल धावपलकावरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रावळतोय. गॅप शॉट सिलेक्शन. डिप्स केले क्रिजर मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतो फेकी करतोय.
3 धावा मिळत आहेत. 3 धावसंख्या वाढते. धावफलक धावत आहेत त्या 35 धावा आपण बघतोय धावफलकावरती. शेवटचं षटक मार्गस्थ असताना यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक संदीप फुटारे कोणतीही चूक करत नाहीये आणि फलंदाज मेघनाची खेळी संपुष्टात. फलंदाज राजकुमार येतोय मैदानामध्ये. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न, मात्र भूषण चूक करतोय. ते भावेश चूक करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, बॅटिंग चांगली झाली. 2 धावा. धावसंख्या 37. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावफलक धावा आहेत त्या 37. राम म्हात्रे गौरीपाडत संघाचे संघनायक सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. स्वागत आहे राम म्हात्रे, आपली अप्रतिम कामगिरी गौरीपाडत संघाने. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न, पायचीचा अपील, फलंदाज बाद. पहिलं यश संपादन, दुसरं यश संपादन करतोय गोलंदाज अनंत पाटील. वन टू गो. धावसंख्या 37. 2 फलंदाज. आतापर्यंत आपण विचार केला अनंत पाटील या गोलंदाजाचा 2 फलंदाज बाद केलेत. मात्र या स्पर्धेमध्ये फलंदाजी सुद्धा खूप चांगली दाखवली आहे. पहिल्या दिवसामध्ये अनंत पाटीलने जितुले नांदिवली संघाविरुद्ध या स्पर्धेत 2 हॅट्रिक. आतापर्यंत एकमेव मेडन षटक, मात्र एकही अर्धशतक नाहीये. 46 वैयक्तिक धावा आहेत प्रशांत म्हात्रेच्या. म्हणजे त्याच्यावर विचार केला तर अजूनही कोणत्या खेळाडूंनी धावा कुठल्या नाहीयेत. चांगलं क्षेत्ररक्षण अनंत पाटीलचा आणि अजून एक झटका मैदानामध्ये उंबारली संघाला 38 या धावसंख्येवरती. तीन षटका आपण
मध्ये 28 धावा दिल्या होत्या काटेरी संघाने, मात्र या षटकात अनंत पाटीलने 10 धावा खर्च केल्यात, 2 फलंदाज बाद केले, त्यानंतर तिसरा फलंदाज धावचीच्या सोबत गेला, त्यामुळे 38 धावा धावफलकावरती आहेत. उंबरली संघाच्या 6 गडी बाद 38 धावा आणि 39 धावांचं मापक असं आव्हान असेल ते म्हणजे काटेरी संघासमोर येणाऱ्या 4 षटकामध्ये 39 धावांचं लक्ष असेल. आज या स्पर्धेची शेवटची रात्र आणि जेव्हा दुसरी इनिंग इथे सुरू होईल तर ऐकूया आमचे सहकारी समालोचक ओमकार याला. थँक्यू नितीन कान. फुलांचा इतिहास काळाने लिहिला, रात्रीचा इतिहास सांध्याने लिहिला आणि आजही आम्ही स्वाभिमानानं जगतो याचे कारण आमचा इतिहास राजशिव छत्रपतींनी लिहिला. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचरणी त्रिवार मानाचा मुद्रा अर्पण करून आणलेल्या तमाम लाडक्या रसिकांचं T20 ग्रामीण चषकाच्या या अंतिम सुनेरी रात्रीमध्ये आम्ही आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. पहिला सुपर हिटचा सामना तुम्ही मैदानावरती एन्जॉय करताय. गावदेवी उंबारली वर्सेस जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या माध्यमातून आणि पहिल्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी तब्बल 38 धावा कुठले गेलेत आणि 39 धावेचा पाठलाग या ठिकाणी सेकंड सेक्शन मध्ये करायचा आहे, तो म्हणजे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईला. या दरम्यान 27 गावचे ग्राम संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार साहेबांचं इथे आगमन होतोय. त्यांचं T20 ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू ओमकार. थँक्यू नितीन कान. आज अनेक मान्यवर व्यासपीठावरती येतील कारण आज या स्पर्धेची शेवटची रात्र येते. याच्यासाठी केला होता अट्टहास, हा शेवटचा क्षण गोड व्हावा आणि आज ती शेवटची रात्र आज आयोजकांना पाहायला मिळेल. अतिशय थाटामाटानं या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज मध्ये या शेवटची रात्र आयोजकांना आज या स्पर्धेला निरोप द्यावा लागेल आणि डोंबिवलीमध्ये वन्स अगेन पुन्हा एकदा T20 ग्रामीण चषकाचा चॅम्पियन कोण बनणार हे मात्र आजच्या रात्रीमध्ये प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी समजेल. पहिल्या वर्षाचा विचार केला तर पहिल्या वर्षी चॅम्पियनशिप पटकावली गावदेवी उंबारली संघानं. त्यानंतर 2016चा विचार केला तर या स्पर्धेचा चॅम्पियन होता तो म्हणजे योगेश पाटीलचा सोनापाडा संघ आणि हे स्पर्धेचं 3रं वर्ष आणि 3ऱ्या वर्षामध्ये सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. खंबालपाडा संघ सुपर 4 मध्ये पुढे सरकलेत गौरीपाडा, त्यानंतर गावदेवी आगासन आणि यानंतर पाहायचे काटई की उंबारली असा 4था संघ प्रेक्षक वर्गाला सुपर 4 मध्ये पाहायला मिळतोय. 39 धावेचे माफक लक्ष आणि जिंकण्याचं स्वप्न मनी बाळगून सलामीची जोडी ते मैदानावरती. टेनिस विश्वातील एक अनुभवी नाव अनंता पाटील आणि त्याला साथ देतील सलामीसाठी डाव्या त्याचे एक विस्फोटक आणि परिपक्व फलंदाज राहुल चौधरी हे 2 फलंदाज काटई संघाच्या माध्यमातून सलामीसाठी येत आहेत. काटई संघाचा जर विचार केला गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. संदीप फुटाने जरी थोडेसे महागडे ठरले होते पहिल्या सुरुवातीला, त्यानंतर संदीपनं चांगला कमबॅक केला. एक षटकार आल्यानंतर सुद्धा फक्त 7 धावा आणि 2 फलंदाजांना बाद केलं. त्यानंतर राजनं गोलंदाजी केली 10 धावा आणि त्यानंतर चांगला कमबॅक करून दिला अनंता पाटील या गोलंदाजाने आणि 38 धावेवरती रोखलं गेलं या ठिकाणी उंबारली सारख्या बलाढ्य संघाला आणि 39 धावेचा पाठलाग करत असताना सामन्याची सुरुवात होतीये. पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन होतं गोलंदाज सोमनाथ भोईर. क्रिकेटमध्ये एक मुरलेला खेळाडू आहे. ऑल द बेस्ट बोथ टीम, शो द गुड गेम. पहिला चेंडू अनंता पाटील साठी बीट होत आहेत. सोमनाथ भोईचा जर विचार केला तर डोंबिवलीतील एक व्यावसायिक संघ विक्टोरी स्पोर्ट्स संघ, जितू शेलार चोळेगावचे प्रतीक असतील अशा नामांकित खेळाडूने जो विक्टोरियन स्पोर्ट्स संघ बऱ्याच वेळा खुल्या गटांमध्ये उतरतो त्या संघातनं पॉवर प्लेचा पहिलं षटक फेकणारे हे उंबारली संघातील गोलंदाज तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. सुरुवात खूप चांगली होती आहे उंबारली संघाच्या माध्यमातून. हा चेंडू अनंता पाटील साठी यावेळी बॅटचा पेस ओपन करतोय. 39 धावेचा पाठलाग करत असताना दमदार सुरुवात काटई संघाच्या बाजूनं. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट सीमा पार खणखणीत षटकार. आमचे दीक्षाचे हलतीला आणि या षटकारानं दमदार सुरुवात होतीये मैदानावरती. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या माध्यमातून सलामीचे फलंदाज अनंता पाटील कडनं पहिल्या चेंडूवरती गोलंदाजानं वर्चस्व गाजवलं. दुसऱ्या चेंडूवरती टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर अनंता पाटील या फलंदाजाच्या माध्यमातून दिलं जात आहे आणि षटकारांना अकाउंट ओपन होत आहे. या ठिकाणी काटई संघाचं गोलंदाज सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू अनंतासाठी चेंडू व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये. चेंडू फील्ड केला जातोय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लिगला तोपर्यंत सिंगल लाभेल
आणि सिंगलनं धावपलकावरती धावा येतील 7. जर सरासरीचा विचार केला 39 धावेचा पाठलाग करत असताना येणाऱ्या 4 षटकामध्ये या ठिकाणी 9.75च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे काटाई संघाला लक्ष थोडंसं मी मला सोपं आहे, मग त्याचा प्रयत्न केले या ठिकाणी उंबारली संघातील गोलंदाजांनी तर या धावा डिफेन्स केल्या जाऊ शकतील. कारण ज्या गौरीपाडा संघाला आपण सुपर 4 मध्ये पाहतोय त्या गौरीपाडा संघानं गोलंदाजीच्या जोरावरती मोठ्या संघांना नमवलं आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवलंय. त्या गौरीपाडा संघाला तुम्ही पाहू शकाल येणाऱ्या काळामध्ये. हा चेंडू राहुल साठी अप्रतिम फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून या फटक्यानं प्रेक्षकांची मन जिंकते राहुल. चेंडू लॉंग ऑफ सीमा पलीकडं पहिला चौकार राहुल चौधरीच्या बॅटमधनं. आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र डबल डिजिट मध्ये येते. धावपलकावरती धावा या चौकाराच्या मदतीने तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी येत आहेत 11. तसेच खंबालपाडा संघातील जितू शेलार यांचं आगमन होत आहे. स्वागत आहे जितू दादा, आपला गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू राहुल साठी खोलवट टप्प्याचा चेंडू होता. बॉटमॅनचा वापर केला होता, डायरेक्टली दिलं होतं त्या ठिकाणी प्रेमनाथनं. मग तोपर्यंत वेगानं चिकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि सिंगलनं धावसंख्या पुढे सरकतीये. धावपलकावरती धावा पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना 12 धावा आतापर्यंत पॉवर प्लेच्या 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल प्रमोद म्हात्रे यांना प्रमुख पंचाच्या भूमिकेमध्ये तर त्यांना साथ देत आहेत स्क्वेअर लेगचे पंच सागावचे चेतन म्हात्रे. अतिशय चांगली कामगिरी T20 ग्रुपच्या माध्यमातून आणि हा भव्य दिवस टेनिस विश्वातला नाईटचा 16 डोंबिवलीच्या प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय. हा चेंडू अनंतासाठी खोलवट टप्प्याचा होता. बॅकफुटला येऊन चेंडूला खोदून काढतोय, प्रयत्न करताय क्षेत्ररक्षक राजकुमार, मात्र त्याला चेंडू बीट करून सीमा पार जातोय. चौकार, व्हेरी गुड शॉट. चला विकी शेलार याचे खंबाळपाडा संघाचे संघनायक आगासन संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. रितेश माई आमच्या सोबत आहेत. खंबाळपाडा संघाचे संघनायक विकी शेलार. I kindly request both the captain please come on the stage for the toss. दोन्ही संघांना ऑफिशियल कॉल असेल. नाणेफेकीचा कौल केला जाईल आमच्या व्यासपीठावरती खंबाळपाडा वर्सेस आगासन या दोन संघामध्ये. आमच्या व्यासपीठावरती उंबरलीचे समाजसेवक सुखदेव पाटील साहेबांना विनंती होती की आपल्या शुभ हस्ते पहिल्या सेमीफायनलची नाणेफेकी करायची. आमच्या व्यासपीठावरती सामना असेल स्वर्गीय शिवाजीदादा शेलार खंबाळपाडा वर्सेस आगासन. सामना 5 षटकांचा असेल. यानंतरचा पहिला सेमीफायनलचा सामना आणि यातून जिंकणारा संघ गौरीपाडा संघाबरोबर दुसऱ्या सेमीफायनल मध्ये फाईट करेल. गौरीपाडा संघाने अप्रतिम कामगिरी दाखवली होती. आपण विचार केला तर 17 एप्रिलचा दिवस कोण विसरेल. 35 धावांचा टार्गेट चेस करून दिला नव्हता असा संघ गौरीपाडा सुद्धा आपण बघू शकाल इनेक्शन मध्ये. नक्कीच उंबारलीचं शिवसेनेचं भगवं वादळ. उंबारली परिसरातील शिवसेनेचे विभाग प्रमुख आपल्या सर्वांचे लाडके सुखदेवदादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झालाय आणि नाणेफेकीचा कौल लागलाय. या ठिकाणी खंबाळपाडा संघाच्या बाजूनं एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. केजू वर्सेस विकी, साई वर्सेस निल्सन अशी लढाई प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आले. धावपलकावरती 16 39 धावेचा पाठलाग करत असताना सांघिक दुसरं षटक उंबारली संघाच्या बाजूनं. हा चेंडू लो फुल टॉस होता. फ्रंटफुटला आले, फ्रंटफुटला येऊन चेंडूला टॅप केलाय. चेंडू ट्रॅव्हल होते डीप लॉंगॉनला, तोपर्यंत सिंगल लाभेल आणि सिंगलनं धावसंख्या पुढे सरकती आहे. धावपलकावरती धावा येतात 17. जर या स्पर्धेचा विचार केला तर राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाण्याची सुविधा लाभली आहे. ज्या राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी या ठिकाणी या स्पर्धेसाठी कार्य केलं त्या सर्वांचं T20 ग्रुपच्या माध्यमातून आम्ही अभिवादन व्यक्त करतोय, ज्यानं खूप मोठं योगदान या स्पर्धेला दिलं. पॉवर प्ले मध्ये सामना खुला केला. मी म्हणाल काटाई संघानं तब्बल 16 धावा एकवटल्या आणि आता मात्र संघनायक येते गोलंदाजीसाठी सचिन भोईर. हा चेंडू अनंता पाटील साठी फ्रंटफुटला येऊन ऑन साइडला चेंडूला प्लेस केलाय. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता अनंता पाटील याचा, मात्र
त्या ठिकाणी चेंडू व्यवस्थित बॅट वरती नाहीये. शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं. मग ते लास्ट मुवमेंटला चेंडूला फीड केला जातोय तो म्हणजे डीप मध्ये मिड विकेटला. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी येतील आणि 2 धावेच्या मदतीनं धापलकावरती धावा येत आहेत. 19 गुणलेखच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत जॉईन होत आहेत सनी पाटील घारिवली. हा चेंडू हलक्या हातानं या ठिकाणी बॅट अँड बॅटच्या बंदा बाहेर काढतोय. शॉट सिलेक्शन चांगलं होतं. मग ते प्रॉपरली टायमिंग करू शकले नाहीयेत अनंता पाटील. अतिशय चांगला झेल टिपला जातोय प्रेम भोईरच्या माध्यमातून आणि काटई संघाला एक मोठा झटका या ठिकाणी अनंता पाटीलच्या स्वरूपानं. पहिला हदरा काटई या संघाला. फलंदाज बाद होत आहेत या ठिकाणी. पहिल्या गडी बाद होतोय. काटई संघाचा कौतुक करेल अनंता पाटील यांचं, कारण 39 धावेचा पाठलाग करत असताना 5 चेंडूवरती तब्बल 13 धावेची अप्रतिम सुरुवात. एक फ्लाइंग स्टार्ट गरुड शेप ज्याला म्हटलं जातं, ती गरुड शेप या ठिकाणी दिली आहे अनंता पाटील यांनी. आणि पाहिजे ते सातत्य टिकवलं जाते का काटई संघाच्या बाजूनं. कारण उंबारली संघ एक असा संघ आहे, चला तुम्ही थोडी जरी संधी दिली, थोड्या जरी तुम्ही चुका केल्या तर लगेच हा उंबारली संघ सामना तुमच्याकडे हिचकावून घेऊ शकेल. ही ताकद आहे, ही ओळख आहे उंबारली संघाची. पाहिजे कशा प्रकारे धावा रोखतायत गोलंदाज सचिन भोईर. हा चेंडू राहुल साठी व्हेरी गुड क्रिकेट टॅलेंट दाखवतो मैदानावरती राहुल चौधरी. चांगल्या चेंडूला सन्मान दिला आणि जर विकेट टिकून ठेवली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दबावाखाली आणू शकतील उंबारली संघातील येणाऱ्या गोलंदाजांना. स्लॉगआउटच्या षटकामध्ये सामना संपू शकतील राहुल चौधरी. ही संकल्पना या ठिकाणी राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता गोलंदाज चांगला कमबॅक करतोय सचिन. हा चेंडू लेनचा विचार नक्कीच करावा लागेल. यष्टीरक्षक बीट होतोय. फेकी थोडीशी चुकीची आहे. तोपर्यंत वेगानं सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होतीये आणि 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी अवांतरच्या स्वरूपानं कन्वर्ट केल्या जातील धापलकावरती काटई संघाच्या बाजूनं. आणि या 2 धावा विजयासाठी संजीवनीचं काम करतायत या काटई संघाच्या बाजूनं. धापलकावरती धावा स्कोमोझोन 21 लॉस ऑफ 1 बिग विकेट. अनंता पाटील जे बाद झालेत त्यांच्या जागेवरती नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती येताना तुम्ही पाहू शकाल. विशाल चौधरी ऍज द वन डाऊन प्लेअर 3ऱ्या क्रमांकावरती येतोय काटई संघाच्या बाजूनं. मग सचिन भोईरनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली होती. मग अवांतर 2 धावा बॅकफूट आणतात या गोलंदाजाला. हा चेंडू स्लोवर वन होता. शॉर्ट अँड पुल करतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राजकुमार पाटील चेंडूला फीड करतायत. तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या या ठिकाणी पुढे सरकेल. एका धावेच्या मदतीनं 22. 39 धावेचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि 39 धावेचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 षटकामध्ये सामन्याचं पारडं काहीसं भारी पाहायला मिळतंय. ते म्हणजे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या बाजूनं. म्हणजे विकेट टेकर गोलंदाजी येणाऱ्या स्लॉगोरच्या 3ऱ्या निर्णायक षटकामध्ये झाली तर सामन्यामध्ये रंग भरू शकतील उंबारली संघातील येणारे गोलंदाज. हा चेंडू खूप महत्वाचा असेल सचिन भोईर याचा. फुल टॉस चेंडू आमंत्रण दिलं फलंदाजाला. राहुल चौधरी ऑन अ फायर. मिड विकेट झोन चेंडू क्लिअर करतो. चेंडू सीमा पार. लॉंग बिग वे माइट हिट षटकार.
थँक्यू डीसी. 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. आफ्टर 2 ओव्हर्स स्कोर वॉज ऑन 28. मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन जर आता केलं तर समीकरण तुम्ही पाहू शकाल. अपकमिंग 12 डिलिव्हरीज रिक्वायर्ड लेट 11 रन्स. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेची गरज आहे. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईला आता मध्ये सामन्यामध्ये काहीशी मजबूत स्थिती या ठिकाणी निर्माण केली आहे काटई संघानं. कारण अजूनपर्यंत 9 फलंदाजांची लाईफ लाईन काटई संघाच्या बाजूने आहे. त्यामुळे सामना काटई संघाच्या बाजूनं काहीसा मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं क्रिकेटचं दैवत सचिन तेंडुलकर याला ज्यावेळी एका मुलाखतीमध्ये विचारलं होतं त्यावेळी सचिननं सांगितलं होतं डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स कम ट्रू. जर तुम्हाला स्वप्न पाहायची असतील तर त्या स्वप्नांना सत्यामध्ये उतरवण्याची ताकद तुम्ही तुमच्यामध्ये बाळगली तर ते स्वप्न तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि उंबरली संघानं स्वप्न पाहिलंय पुन्हा एकदा या T20 ग्रामीण चषकाचं चॅम्पियन बनण्याचं. मध्ये ते स्वप्न पाहताना काहीशे अडथळे या ठिकाणी काटई संघाने निर्माण केलेत. कारण काटई संघाला सुद्धा या T20 ग्रामीण चषकामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे. 12 चेंडू 11 धावेची गरज आहे. तिसऱ्या षटकामध्ये वापर केला जातोय गोलंदाज श्याम भोईरचा. श्याम भोईर एक अतिशय अनुभवी गोलंदाज आहे. क्रिकेटमध्ये गेले कित्येक वर्ष या उंबारली संघाच्या बाजूनं अतिशय चांगली कारकीर्द रचताना इतिहास रचली आहेत अनेक मैदानावरती आणि मैदानं गाजवली आहेत या गोलंदाज श्याम भोईरनं. त्याच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू दिला जातोय संघनायक सचिन भोईरच्या माध्यमातून. पहिला चेंडू श्याम भोईरचा. हा चेंडू विशालसाठी अप्रतिम क्रिकेट. विशालच्या माध्यमातून सिंगल वेगाने कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. चांगला कॉल चांगला तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये आणि वेगानं 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतायत काटई संघाचे दोन्ही फलंदाज. आणि 2 धावेनं या ठिकाणी दडपणामध्ये येतोय तो म्हणजे गावदेवी उंबारली संघ. हा सामना अतिशय महत्वाचा आहे कारण सुपर 8चा हा पहिला सामना आजच्या रात्रीचा. यानंतर पहिली सेमीफायनल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय शिवाजीदादा शेला क्रिकेट संघ खंबाल वर्सेस गावदेवी आगासन. इन्फॉर्म मध्ये असणारा आगासन संघ फाईट डील खंबालपाडा संघाला. हा चेंडू शॉर्टलेनचा होता. हुक करायचा होता चेंडूला. टॉपेज घेऊन चेंडू जातोय फर्स्ट स्लिपला. देवेंद्र पाटील त्या ठिकाणी चूक करत नाहीये आणि फलंदाज बाद होतोय. त्या ठिकाणी विशाल चौधरीच्या स्वरूपानं दुसरा झटका या ठिकाणी मिळतोय तो म्हणजे काटई या संघाला. फलंदाज बाद होतात विशाल आणि नवीन फलंदाज येतोय संघनायक येतात मैदानावरती. काटई संघातील 4थ्या क्रमांकावरती राज पाटील आहेत तुम्ही पाहू शकाल. राज पाटीलच्या नेतृत्वाखाली अनंत पाटील यांच्या अनुभवाखाली संदीप सारख्या एका वेगवान गोलंदाजाच्या नेतृत्वाखाली आज खूप चांगली कामगिरी केली या काटई संघानं आणि स्वतःच्या होमग्राउंडवरती दादागिरी प्रस्थापित करतोय हा जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. कारण सामना त्यांच्या बाजूनं या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा चेंडू राहुल कौतुक करेल. राहुलचं फ्रंट फुटला येऊन हलक्या हाताने चेंडूला प्लेस करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातकी ठरू शकेल. क्षेत्ररक्षण थोडस मी म्हणेल वीक होतंय. जर वेगाने आले असते क्षेत्ररक्षक चेंडूवरती भावेश 2 धावा या ठिकाणी रोखल्या गेल्या असत्या. म्हणजे जो प्रयत्न होता राहुलचा तो प्रयत्न राहुलचा त्या ठिकाणी सक्सेस होतोय. शेअर मार्केटचा रूल आहे हाय रिस्क हाय प्रॉफिट आणि क्रिकेटमध्ये जर तुम्ही रिस्क उचलत असाल तर नक्कीच तुम्हाला यश लाभेल आणि प्रयत्न करतोय काटई संघ आणि यश सुद्धा लाभतायत या ठिकाणी काटई संघाला. आता मध्ये राहुल गेम प्लॅन बनवतोय. राहुलला माहिती आहे एकेरी दुहेरी धावेनं सामना चेस केला जाईल आणि त्याच अनुषंगानं पावलं उचलली आहेत सलामीचे फलंदाज राहुल चौधरीनं. आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा 32. अजून पण या षटकातील चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 3 म्हणजे येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेचं एक सोपं लक्ष्य पार करायचं आहे काटई संघाला. हा चेंडू राहुल साठी व्हेरी गुड क्रिकेट. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या राहुल साठी. इन मुवमेंटला क्रुशियल सिच्युएशन मध्ये खूप चांगली फलंदाजी. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी आणि या दोन्ही गोष्टी या फलंदाजांना आपल्या इनिंग मध्ये दाखवून दिलेत आणि काटई संघाला विजयाच्या दिशेनं या ठिकाणी वाटचाल करून दिली जाते राहुल चौधरीच्या माध्यमातून.
विजयासाठी पाया रचला. अनंत पाटील या फलंदाजानं षटकारांना सुरुवात करून दिली. त्यानंतर सातत्य टिकून ठेवलं राहुलनं. विशाल बाद झाले. आता मात्र राज पायच्या मैदानावरती कशी फलंदाजी करतोय. येणारे 8 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. उंबरली संघ अजूनपर्यंत प्रयत्न करतोय. अटॅकिंग क्षेत्रक्षण या ठिकाणी उंबरली संघानं सजवलंय. दबाव निर्माण करणारी फील्ड रचना या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल उंबरली संघाच्या बाजूनं. मग एखादा चौकार एखादा षटकार सामन्यातनं पूर्णपणे बाहेर फेकेल या गावदेवी उंबरली संघाला. हा चेंडू राजसाठी मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. मग झेल थोडासा हार्ड होता. यू क्रिएट हार्ड वर्क गॉट अ सक्सेस. प्रयत्न केले होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं मध्ये यश या ठिकाणी लाभत नाहीये आणि तोपर्यंत 3 धावा येत आहेत आणि 3 धावेनं मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय या ठिकाणी काटेज संघ. कारण 39 धावेचा पाठलाग करत असताना तिसरं षटकाचा खेळ सुरू असताना धावफलकावरती धावा आले आतापर्यंत 36 आणि विजयासाठी येणारे 60 चेंडू आणि फक्त 3 धावेची गरज आहे काटाई संघाला. ची गोलंदाजी अपेक्षित होती सचिन भोईरकडनं. ती गोलंदाजी पाहायला मिळाली नाहीये. ची गोलंदाजी अपेक्षित होती. उंबरली संघाचे सपोर्टर सुखदेव पाटील यांना ती गोलंदाजी पाहायला मिळाली नाहीये. त्यामुळे सोमनाथ भोईरच्या माध्यमातून कारण 2 षटकांमध्ये प्रमुख गोलंदाजानं तब्बल 28 धावा खर्च केल्या आणि बॅकफुटला आला हा उंबरली संघ. हा चेंडू राहुल साठी यावेळी मात्र बीट होत आहेत. बऱ्याच कालावधीनंतर हा सुटकेचा निश्वास सोडून देतोय निर्धाव चेंडू या उंबरली संघाला. मात्र सर्व काही सुरळीत चाललंय काटेज संघाच्या बाजूनं. 3 षटकं या ठिकाणी कंप्लीट झाली आहेत आणि 3 षटकं कंप्लीट झाल्यानंतर त्या फलकावरती धावा 36 आणि येणाऱ्या शेवटच्या 6 चेंडूवरती जिंकण्यासाठी 3 धावेची गरज असेल आणि विकेट न गमावता 2 धावा जरी आल्या तरी सामना चेस करू शकेल या ठिकाणी हा जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई डीज. जी 3 षटकांचा वाजवी खेळ पूर्ण झाला आहे. सेकंड सत्रामध्ये 39 धावेची गरज असताना आता मध्ये समीकरण उरतंय. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावेची गरज आहे. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची आणि ती वेळ या ठिकाणी आली आहे उंबरली संघासाठी. कारण 6 चेंडू 3 धावेची गरज आहे. पाहिजे धावा रोखल्या जात आहेत का. शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाज योगेशच्या माध्यमातून योगेशने एक सामना जिंकून दिला होता. 12 धावा योगेशनं डिफेन्स केल्या होत्या. मग ते या ठिकाणी 9 धावा योगेशनं डिफेन्स केल्या होत्या. मग ते या ठिकाणी फक्त 3 धावा आहेत. त्यामुळे अपेक्षा कमी असतील उंबरली संघाला. मग प्रयत्न केले तर मैदान गाजू शकतील या ठिकाणी गोलंदाज योगेश. ओव्हर द विकेट हा चेंडू रिव्हर्सचा वापर मिस टायमिंग स्ट्रोक आहे. जज करताय देवेंद्र. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला जातोय गलीच्या क्षेत्रामध्ये आणि फलंदाज बाद होतोय या ठिकाणी संघनायक राज पाटील. आता मात्र 3 फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. ते म्हणजे काटेज संघाचे आणि उंबरली संघाचे फलंदाज बाद झाले होते. ते म्हणजे तुम्ही पाहू शकाल 6 फलंदाज बाद झाले होते. म्हणजे जरी 2 धावा आल्या तरी सामना या ठिकाणी जिंकू शकेल आणि राहुल सारखा अजून एक शार्प माइंडेड खेळाडू मैदानावरती आहे. त्यामुळे सामना जिंकण्याची खूप सारी स्वप्न आणि खूप सारी ताकद या ठिकाणी दाखवू शकेल हा काटाई संघ. मात्र पहिल्या चेंडूवरती योगेश पाटीलनं फलंदाजाला बाद केलाय. राज पाटीलनं रिव्हर्सचा वापर केला आणि त्या राज पाटीलला या ठिकाणी मैदान सोडावं लागलं आणि नवीन फलंदाज इथे 5व्या क्रमांकावरती अजय पाटील तर स्ट्रायक एंड वरती राहुल चौधरी
चौधरी. तर या ठिकाणी राहुल चौधरीला रोखला. येणारे 1 ते 2 चेंडू निदा फेकले गेले आणि राहुलला बाद केलं गेलं तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंग या ठिकाणी भरू शकेल हा उंबारली संघाचा गोलंदाज योगेश पाटील. सामना खूप चांगला होता. मग ते धावा थोड्याशा कमी आल्या. मग ते 39 धावा चेस करताना गोलंदाजी थोडीशी खराब झाली आणि फलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. अनंता पाटील त्यानंतर राहुल चौधरीच्या माध्यमातून राहुलनं आतापर्यंत एक षटकार एका चौकाराच्या मदतीनं संयमी खेळ मैदानावरती केला आहे आणि तब्बल 15 धावा राहुल चौधरीच्या बॅट मधनं आतापर्यंत पाहायला मिळालेत काटाई संघाच्या बाजूनं. हा चेंडू राहुल साठी बीट होत आहे. त्या ठिकाणी कीपर चेंडू जातोय डीप फाईन लेगला सीमा पार. हा विजयाचा चौकार या ठिकाणी येतोय तो म्हणजे राहुल चौधरीच्या बॅट मधनं आणि सामना जिंकतोय आणि सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतोय आजच्या दिवसामध्ये. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई.